हॅलो माय डिअर स्टुडंट, स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये. माय डिअर स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट the another reproductive system of the human being is a female reproductive system. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भामध्ये आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. लेट्स स्टार्ट. हे बघा, एकदम सुंदर अशी आपल्याला इथे एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरची आकृती दिसते किंवा सिस्टीमची आकृती दिसते आहे. ते सगळ्यांना माहिती आहे. आता ह्या आकृतीमध्ये एकदम डिटेल सर्व प्रकारच्या जे काही लेबलिंग आहे त्या लेबलिंगची माहिती आणि डिटेल स्ट्रक्चर ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे बेटा, चला. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये नेमके कुठले पार्ट असतात त्या पार्ट बद्दलचा अभ्यास आपल्याला करणे आहे. चला, फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ओव्हरी. जसा तिकडे आपण टेस्टिस पाहिलं होतं, सेम ओव्हरी इकडे आहे. सेम म्हणजे त्यांचा जसा मेलचा प्रायमरी सेक्स ऑर्गन हा जो टेस्टिस होता, तसा हा प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे तो ओव्हरी आहे. अंडाशय ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. चला, इट इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे बेटा. आता ह्याचं ओव्हरीचं डिटेल आपण अॅनाटॉमी बघणार आहेत, पण राईट नाऊ एक एक्झॅक्ट ह्याचं फंक्शन काय आहे तर ओव्हरऑल फंक्शन समजून घ्यायचं बेटा, की इट्स अ मेन फंक्शन इज द प्रोडक्शन ऑफ द एग किंवा ओहम अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. बघा बेटा, देर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स परफॉर्म्ड बाय द ओव्हरी. दोन इम्पॉर्टंट आहेत, बाकी खूप आहेत. एक म्हणजे फिमेल गॅमिट ज्याला एग किंवा ओहम म्हणतो तो प्रोड्यूस करायचा, अँड सेकंड वन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत. उदाहरणामध्ये जसं इस्ट्रोजन हार्मोन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत, ते हार्मोन तयार करणं ह्यांचं काम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मेन फंक्शन काय आहे कशाचं तर ह्या ओव्हरीचं, the production of the egg किंवा ovum, or we also call them a female gamete. Okay, and production of the various type of the hormones, female hormone जे आहेत ते तयार करणं. these are the two major functions of कुणाचे, ओव्हरीचे. पुढे आता ओव्हरी फिजिकली सॉलिड आहे, आकाराने ओव्हल किंवा आल्मंड शेप्ड आहे. ओके, आणि त्याची जी काही लेंथ आहे ते 3 सेंटीमीटर आहे. 1.5 सेंटीमीटर त्याची ब्रेडथ आहे आणि 1 सेंटीमीटर एवढी थिक आहे. ठीक आहे बेटा, दीज आर दी नॉर्मल मेजरमेंटल पॅरामीटर्स ऑफ दॅट ओव्हरी. काय काय गोष्टी समजल्या ओव्हरीच्या? फिमेल सेक्स ऑर्गन आहे, प्रोडक्शन ऑफ द एग आणि हार्मोन करते, सॉलिड ओव्हल आल्मंड शेप्ड आहे, 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर ब्रेड आहे आणि 1 सेंटीमीटर थिक आहे. ती कुठे आहे? ओके, इट इज लोकेटेड अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस. कमरेचा जो अप्पर पार्ट आहे पेल्विसचा, नियर द किडनी, किडनीच्या जवळ. अप्पर लॅटरल म्हणजे साईडचा, पेल्विस आणि कमरेच्या वरचा. ओके, आता ठीक आहे. पुढे इच ओव्हरी हेल्ड इन द पोझिशन बाय लिगामेंट. आता इथं बघू, आकृतीवर आपल्याला दिसतं, हे बघा, इथं ही एक ओव्हरी आहे, ही एक ओव्हरी आहे. दीज टू ओव्हरी आर हेल्ड इन द पोझिशन बाय अटॅचिंग टू इट युटेरस. ही युटेरस आहे, हे दिस इज द युटेरस. ओके बेटा, सगळ्यांना दिसत असेल क्लिअरली आपल्या लेफ्ट साइडला आकृती. दिस इज द युटेरस, आणि युटेरसला ओव्हरी जी आहे ती अटॅच आहे, पण डायरेक्टली दॅट ओव्हरी इज नॉट अटॅच्ड टू द युटेरस. मग कोण आहे? एक लिगामेंट आहे. ठीक आहे बेटा, ज्याला ओव्हेरियन लिगामेंट असे आपण म्हणतो. हे बघा, इथं पण दिसतं आणि इथं पण दिसतं. ओव्हेरियन लिगामेंट कॅन अटॅच दॅट ओव्हरी टू द युटेरस. युटेरसला ती अटॅच करते, आणि तसेच ॲब्डॉमिनल वॉलला सुद्धा अटॅच करते. तर ॲब्डॉमिनल वॉलला अटॅच करते, त्याला ब्रॉड लिगामेंट असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे. ठीक आहे बेटा, त्यानंतर पुढे जाऊ.
द लार्जेस्ट ऑफ दीज इज द ब्रॉड लिगामेंट. आपल्याला आकृतीमध्ये ब्रॉड लिगामेंट एक दाखवायचं आहे. हे बघा बेटा, इथं ब्रॉड लिगामेंट दिसतं. सगळेजण बघत आहात. हे आपल्या राईट साइडला ब्रॉड लिगामेंट आहे. काय आहे हा ब्रॉड लिगामेंट? तर हा ब्रॉड लिगामेंट म्हणजे मुलांनो आणि मुलींनो एक लार्जेस्ट लिगामेंट आहे, फॉर्म्ड बाय द फोल्ड ऑफ द पेरिटोनियम. पेरिटोनियमच्या फोल्डमुळे तयार झालेला. आला लक्षामध्ये? पेरिटोनियमच्या फोल्ड. फोल्ड याने काय करणे बेटा? घडी घालणे होय. ठीक आहे ना? अशा फोल्डमुळे तयार झालेला. इट होल्ड द ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. आता हा जो ब्रॉड लिगामेंट आहे, लिगामेंटला मराठीमध्ये माहिती असेल ना, बंद म्हणतात. बंद एक बॉन्ड सारखं आहे. आणि ते काय करतं? ओव्हरीला, ओव्हिडक्टला. ओव्हिडक्ट म्हणजे काय माहितीये? असा डक्ट जो ओव्हमला कॅरी करतो. त्या ओव्हिडक्टचं दुसरं नाव फॉलोपियन ट्यूब सुद्धा आहे. आता ह्याची खूप डिटेल आपण स्टडी करणार आहोत, पण थोडेसे पुढे गेल्यानंतर. इट होल्ड द ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरस. युटेरस आणि गर्भाशय. त्याच्यानंतर गर्भाशयात जो एग सेल जाईल किंवा एम्ब्रिओ जाईल ते डक्ट म्हणजे ओव्हिडक्ट आणि ओव्हरी, ह्या 3 गोष्टींना होल्ड करते डॉर्सल बॉडी वॉलला. ओव्हेरियन लिगामेंट अटॅचेस द ओव्हरी टू दी युटेरस. आता इथे एमसीक्यूच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम होईल माहितीये? ब्रॉड लिगामेंटचं काम वेगळं आहे थोडंफार. ब्रॉड लिगामेंट ओव्हरी, ओव्हिडक्ट अँड युटेरस ह्या तिघांना मिळून डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच करतं. आणि ओव्हेरियन लिगामेंट ते फक्त ओव्हरीला, युटेरसला कनेक्ट करतं. हे बघा इथं, देर इज अ 2 टाइप ऑफ लिगामेंट इज प्रेझेंट. ओव्हेरियन लिगामेंट ओनली अटॅच that particular ovary to the uterus, and broad ligament काय करत असतं? तर युटेरसला, ओव्हरीला आणि ओव्हेरियन ट्यूबला, या तिघाला मिळून बॉडी वॉलला, डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच करत असतं. ठीक आहे. चलो. द ओव्हरी प्रोड्युसेस 5 हार्मोन. 5 हार्मोन आहेत. एस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्सिन आहे, ऍक्टिव्हिन आहे, इनहिबिन आहे. काहीही करून यू जस्ट नीड टू कीप दीज 5 नेम्स ऑफ द हार्मोन्स इन युअर माइंड फॉर द लॉंग टाइम. परमनंटली ठेवले तर खूपच छान. काय आहेत की देर आर 5 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द हार्मोन्स आर प्रोड्युस्ड बाय द किडनी. एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ऍक्टिव्हिन अँड इनहिबिन. राहील लक्षामध्ये? चलो ठीक आहे. हे एक्सटर्नल स्ट्रक्चर होतं ओव्हरीचं. वी आर स्टील नॉट एंटरिंग इनसाइड द ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये अजून आम्ही नाही गेलेले. आता सध्या आम्ही बाहेरूनच चर्चा करतोय ओव्हरीची. राईट नाऊ वी नीड टू एंटर इनसाइड द ओव्हरी फॉर द डिटेल स्ट्रक्चर अँड द स्टडी. चलो मग निघतो पुढे. स्ट्रक्चर अँड द डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरी. ईच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. कॉम्पॅक्ट याने जटिल आणि बेटा एकदम एकत्र असलेलं जास्त गुंतागुंतीचं एक रचना आहे, गुंतागुंतीची. कॉम्पॅक्ट. इट इज डिफरन्शिएटेड इनटू सेंट्रल पार्ट मेडुला आणि जो आउटर पार्ट आहे तो कॉर्टेक्स आहे. आता हे सेंट्रल पार्ट आणि आउटेक्स हे काय आहे ते आपल्याला आकृतीवर बघायला मिळेल. ठीक आहे बेटा. जस्ट वेट, आकृती शोधतोय आपल्यासाठी. जस्ट वेट 1 सेकंड. हा, तर कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. आणि बेटा ही जी ओव्हरी आहे, ओव्हरीचे 2 पार्ट पडतात. जो सेंट्रल पार्ट असतो विच इज लोकेटेड इनसाइड द सेंट्रल पोझिशन कन्सिडर्ड ॲज द मेडुला, आणि जो दुसरा असतो त्याला आपण कॉर्टेक्स रिजन असे म्हणतो. कॉर्टेक्स मीन्स जस्ट आउटसाइड द मेडुला. हे बघा इथं आपण आकृतीमध्ये बघू शकतो बेटा. हे आकृतीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. हे आकृती इथं हे बघा, दिस इज द मेडुला रिजन. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, द सेंट्रल पार्ट ऑफ द ओव्हरी इज कन्सिडर्ड ॲज अ मेडुला and the part outside the medulla is considered as a cortex.
मेडुला हा सेंटर मध्ये आहे, सेंटरच्या म्हणजे मेडुलाच्या बाहेर जो असणार आहे दॅट पार्ट इज त्या पार्टला आपण म्हणणार आहेत बेटा कॉर्टेक्स. आलं लक्षामध्ये? चलो, द कॉर्टेक्स is covered externally by the germinal epithelium. आता हा जो कॉर्टेक्स आहे तो कॉर्टेक्स हा जर्मायनल इपिथिलियम न काय केलेला आहे, कवर्ड केलेला आहे. हे बघा बेटा प्रायमॉर्डियल फॉलिकल वगैरे जे म्हणतो हे जर्मायनल इपिथिलियम आहे. कॉर्टेक्सला जे कव्हर केलेलं आहे ते जर्मायनल इपिथिलियल सेल आहेत, ते आपण लक्षात ठेवणं आहे. ओके, मग आता निघायचं बेटा पुढे. पुढे काय, द स्ट्रोमा और द लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द मेडुला हॅज अ ब्लड व्हेसल्स आहेत त्या मेडुला रिजन मध्ये. दुसरी गोष्ट लिम्फ व्हेसल पण आहेत बेटा, लिम्फला कॅरी करणाऱ्या. तुम्ही म्हणाल आम्हाला लिम्फ काय माहिती नाही, ब्लड पासूनच तयार झालेला टिश्यू मध्ये तयार झालेला पदार्थ आहे, लिक्विड, त्याला लिम्फ म्हणतो. त्याचं वहन करण्यासाठी सुद्धा आपल्याला व्हेसल्स पाहिजेत. आणि नर्व फायबर ऑल्सो प्रेझेंट इन दॅट मेडुला रिजन. आता अदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की हा मेडुलाच कोणत्या घटकांनी बनलेला आहे हे सांगायचं असेल, द स्ट्रोमा और द लूज कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला मेडुला आहे, डोक्यात ठेवा. कॉर्टेक्स इज अ आउटर कॉर्टेक्स अँड मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर पार्ट आहे. कॉर्टेक्स जो आहे म्हणजे जो मेडुलाच्या बाहेरचा भाग आहे, हा विद्यार्थ्यांनो इथे दिसतो आपल्याला आकृतीमध्ये असा पार्ट. तर हा पार्ट जो आहे तो कसा दिसणार आहे आपल्याला, ग्रॅन्युलर आहे आणि तो पण कॉम्पॅक्ट स्वरूपामध्ये दिसणार आहे. ठीक आहे, आता ते कॉर्टेक्स रिजन मध्ये काय आहे मी सगळं सांगतोय. मेडुला कोण होता, कशाचा बनलेला होता, त्यात काय होतं, राईट नाउ कॉर्टेक्स काय आहे, कुठे होतं आणि त्यामध्ये काय तर आपल्याला बघायचं आहे. इट शो द लार्ज नंबर ऑफ द टायनी मासेस called masses of the cell called as a ovarian follicle. हे बघा बेटा इथं प्रायमॉर्डियल फॉलिकल किंवा त्यालाच आपण ओव्हेरियन फॉलिकल असे म्हणतो. लार्ज नंबर ऑफ द ओव्हेरियन फॉलिकल आर प्रेझेंट इन द कॉर्टिकल रिजन. त्या कॉर्टेक्सच्या रिजन मध्ये सेल आहेत खूप मोठ्या आणि त्यांना आपण ओव्हेरियन फॉलिकल असे म्हणणार आहोत. ठीक आहे बेटा, लक्षात घ्या. हा, तर माय डिअर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहेत आता की हे जे टिनी पार्टिकल्स आहेत म्हणून असं सांगितलं आपण की टिनी मासेस ऑफ द सेल्स आहेत आणि त्यांना तुम्ही ओव्हेरियन फॉलिकल्स असे म्हणणार आहात. हे दीज ओव्हेरियन फॉलिकल कलेक्टिव्हली फॉर्मड फ्रॉम, ते एकत्र कुठून तयार झालेत, ते कुठून, इमॅच्युअर ओव्हा, इमॅच्युअर असलेला ओव्हा. आणि तो ओव्हा कुठून विद्यार्थ्यांनो तो तयार झालेला आहे, ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्म. आता हे एंडोडर्म वगैरे काय ते आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये समजेल, पण शेवटी शेवटी समजेल. तर मग मुलांना आणि मुलींना मला हे सांगायचं बेटा तुम्हाला की डॉर्सल एंडोडर्म ऑफ द यॉर्क सॅक आहे, ते यॉर्क सॅक पासून हे ओव्हा तयार झालेले आहेत. आलं लक्षामध्ये? ज्यावेळेस ऍक्च्युअल आपण ते एंडोडर्म आणि यॉर्क सॅकची चर्चा करू त्यावेळेस ते तुम्हाला क्लिअर कन्सेप्ट होऊन जाईल. ठीक आहे रे बाळांनो, चला तर मग पुढे जाऊ. आपण पुढे जायचंय असं आपल्याला चर्चा करायला की द सेल, दीज सेल मायग्रेट टू द गोनॅडल रीच, गोनॅडल रीच ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या माध्यमाने किंवा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होताना त्या ज्या सेल्स आहेत का बेटा, इमॅच्युअर ओव्हा किंवा ज्यांच्यापासून हे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स बनलेले आहेत किंवा ओव्हेरियन फॉलिकल बनलेले आहेत, त्या सेल ज्या आहेत त्या मायग्रेट करतात गोनॅडल रीज मध्ये. ओके, गोनॅडल रीज म्हणजे आपल्या ओव्हरी मध्ये. कधी, ड्युरिंग दी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट अँड डिवाइड मायटॉटिकली. एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होत असतानाच, एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होत असताना त्या एंटर करतात. आणि दुसरी गोष्ट त्यांचं डिव्हिजन पण होतं, पण ते डिव्हिजन हे मायटॉटिक डिव्हिजन असतं. ठीक आहे रे बाळांनो, थोडं ह्या कन्फ्युजन वाटत असेल तर पुन्हा पुन्हा त्याला नीट वाचा. पहिल्यांदा म्हणलोय आपण की कलेक्टिव्हली सेल तयार होतात इमॅच्युअर ओव्हापासून. इमॅच्युअर ओव्हा कुठून आलेले आहेत तर ते तयार झाले डॉर्सल एंडोडर्म ऑफ द यॉर्क सॅक पासून.
आणि ज्या वेळेस, आणि हे कधी, वेळ कधी, तर त्या जे सेल्स आहेत, ज्या ओव्हेरियन फॉलिकल म्हणतो, त्या सेल मायग्रेट झाल्यात, मायग्रेट याने स्थलांतर झाले त्यांचं गोनॅडल रीज मध्ये. गोनॅड्स म्हणजे बेटा ओव्हरीला म्हणतोय आम्ही, त्या ओव्हरीमध्ये आल्या. कधी आल्यात? तर एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट होत असताना, ड्युरिंग द एम्ब्रिओनल डेव्हलपमेंट, अँड देन इट डिवाइड्स देअर, तिथे त्या मायटोटिकली डिवाइड झाल्या. पुढे, नाउ दीज सेल्स आर कॉल्ड एज अ उगोनिया. आज त्या सेलला, आता त्या सेलला आपण उगोनिया असं म्हणायचं आहे. ॲज द उगोनिया कंटिन्यू टू ग्रो इन साईज. आता त्या ज्या सेल्स आहेत त्या कंटिन्युअली फूड मटेरियल डिराईव्ह केल्यानंतर, फूड मटेरियल घेतल्यानंतर डेफिनेटली ते तर वाढणारच ना बेटा, ग्रोज इन साईज. उगोनिया आर सराउंडेड बाय द लेयर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल. उगोनिया कोण आहे हे जर मागचे कमीत कमी 7वा 8वा 9वा 10वा मुद्दा वाचला तर डेफिनेटली तुम्हाला कळेल. त्या उगोनियाच्या अवतीभोवती ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, अँड दीज ग्रॅन्युलोसा सेल्स फॉर्म द रुडिमेंट्स ऑफ द ओव्हेरियन फॉलिकल. आणि ओव्हेरियन फॉलिकलचे ते रुडिमेंट्स आहेत. रुडिमेंटचा मराठीमध्ये अर्थ अविकसित स्वरूपाचे ओव्हेरियन फॉलिकल तेच आहेत. ठीक आहे रे बाळांनो. द प्रोसेस ऑफ द oogenesis. आता oogenesis म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओहम. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओहम, किंवा अजून जर कुणी ह्याला वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमिट म्हणजे oogenesis होय. ऊ याने ओहम, जेनेसिस याने निर्मिती. द प्रोसेस ऑफ द oogenesis स्टार्ट मच बिफोर द बर्थ ऑफ द फिमेल बेबी. एखादी मुलगी जन्म घेण्याच्या अगोदरच, मुलीने जन्म घेण्याच्या अगोदरच तिच्या बॉडीमध्ये काय सुरुवात होतं बेटा? oogenesisची प्रक्रिया सुरुवात होते बाय द एंड ऑफ द 12th वीक. आणि 12वा वीक जो आहे म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या एंड पर्यंतच हे तयार होतं, 3ऱ्या महिन्याच्या एंड पर्यंत. ठीक आहे बेटा. द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड. आणि ओव्हरी 3ऱ्या महिन्यामध्ये 12th वीक मध्ये कंप्लीट ओव्हरी तयार होते. MCQ ला सीईटी मध्ये ह्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकेल ह्या 12th वीकचा, तर तो डोक्यात ठेवा. इट हॅज अ मोर दॅन 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल इन इट. बेटा आता ती फुल्ली तयार झालेली आहे. 3 महिने त्या फिमेल बेबीचं एज आहे. शी इज राईट नाऊ प्रेझेंट इन द युटेरस ऑफ हर मदर. तिच्या आईच्या ती गर्भाशयात आहे ती मुलगी. त्या मुलीच्या बॉडीमध्ये ओव्हरी तयार झालेली आहे. विदिन दॅट ओव्हरी देर इज अ 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आर प्रेझेंट. 2 मिलियन. द सेल ऑफ द जर्मायनल इपिथेलियम. द सेल ऑफ द जर्मायनल इपिथेलियम. बेटा हे सेल जर्मायनल इपिथेलियमच्या कुठे आहेत तुम्हाला ते परत एकदा दाखवतो. हे बघा बेटा, हे मी तुम्हाला आता माझा जो कर्सर फिरतोय, दॅट कर्सर एक्झॅक्ट इज ऑन द कॉर्टेक्स रिजन ऑफ द ओव्हरी. ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजन मध्ये आहे. आणि तिथे ज्या सेल्स प्रेझेंट असतील, ओव्हरीच्या कॉर्टेक्स रिजन मध्ये ज्या सेल्स प्रेझेंट आहेत, दॅट सेल इज अ जर्मायनल इपिथेलियल सेल. ओके बेटा. द सेल ऑफ द जर्मायनल इपिथेलियम गिव्स राईज टू, त्यापासून मिळतं आपल्याला एक ग्रुप ऑफ द उगोनिया प्रोजेक्टिंग इनटू द कॉर्टेक्स, प्रोजेक्टिंग इनटू द कॉर्टेक्स इन द फॉर्म ऑफ द कॉर्ड कॉल्ड एज अ एग ट्यूब किंवा फ्लजर असे त्याला आपण म्हणतो. हे मात्र अत्यंत महत्वाचं. हे प्रिव्हियस सिलेबस मध्ये नव्हतं, जे न्यूली सिलेबस आलाय त्या सिलेबस मध्ये हे आलेलं आहे. पुन्हा एकदा स्लोली वाक्य, सगळेच वाक्य काही अवघड नाहीत. आता 13वं वाक्य 12वं वाक्य किती सोपं, 14वं वाक्य कॉन्सन्ट्रेट करण्यासारखं. जर्मायनल इपिथेलियमच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यापासून ग्रुप ऑफ उगोनिया तयार होतो. आणि तो ग्रुप ऑफ उगोनिया हा कॉर्टेक्स रिजन मध्ये जातो एका कॉर्डच्या स्वरूपामध्ये. कॉर्ड याने दोरीसारखा, दोरखंडासारखा एक भाग असतो, त्याला एग ट्यूब म्हणतात किंवा त्याला फ्लगर असे सुद्धा म्हणतात. ओके बेटा, पुढे जाऊ मग. दी ईच कॉर्ड ऍट इट्स एंड, प्रत्येक कॉर्ड त्याच्या एंडला हॅज अ राऊंड मास कॉल्ड उगोनियल सेल असतात. मास ऑफ द उगोनियल सेल, त्याला एग नेस्ट असे म्हणतात, एगचं घरट. एक ट्यूब आहे म्हणून सांगितलं. 14व्या मुद्द्यामध्ये सांगितलं की कॉर्टेक्स रिजन मध्ये एक ट्यूब आहे.
मास ऑफ द ओगोनिया त्याच्यामध्ये आहेत आणि जे त्याला कॉर्ड सुद्धा म्हणतोय. मग इच कॉर्ड जो आहे, प्रत्येक कॉर्ड आहे त्याच्या एंडला एक राउंडेड मास ऑफ ओगोनियल सेल आहे आणि त्याला एग नेस्ट असे आपण म्हणतो. एगचं घरट. आलं लक्षात? फ्रॉम द एग नेस्ट द प्रायमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकल डेव्हलप. आणि त्याच एग नेस्ट पासून, एग याने अंड, नेस्ट याने बेटा, एग याने ही एग सेल बर, आणि घरट त्या एग सेलच्या घरट्यापासूनच प्रायमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकलचं डेव्हलपमेंट होतं. एक ट्यूब आहे, तिला काय म्हणायचं, एगनेस्ट म्हणा, ठीक आहे बेटा, किंवा त्याला फ्लगर म्हणा. त्या फ्लगरच्या एंडला एक राउंडेड मास ऑफ ओगोनियल सेल आहे, त्याला एगनेस्ट म्हणा. त्या एगनेस्ट पासूनच प्रायमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकलची निर्मिती होते. पुढे, इच प्रायमॉर्डियल फॉलिकल हॅज इट्स सेंटर अ लार्ज प्रायमरी ओसाइट. आणि जेवढ्या काही बेटा हे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत जितक्या, तर त्या प्रत्येक प्रायमॉर्डियल फॉलिकलच्या सेंटरला म्हणजे मध्यभागी, जसं एका सेलमध्ये न्यूक्लियस असतो, सेम लाईक दिस, त्याच पद्धतीनं प्रायमॉर्डियल फॉलिकल किंवा हे जे काही प्रायमॉर्डियल सेल्स आहेत त्यांना फॉलिकल्स म्हणू, त्यांच्यामध्ये प्रायमरी ओसाइट असतो. ठीक आहे बेटा, प्रायमरी ओसाइट इज डिप्लॉइड इन कंडिशन. It means that its nucleus show the presence of two set of the chromosome. They are surrounded by the single layer of flat follicular cell. आणि मग ते जे आहेत प्रायमॉर्डियल फॉलिकल, त्यांना सराउंड केले अवतीभोवती चपट्या असणाऱ्या फॉलिक्युलर सेलने. ठीक आहे बेटा, ह्याची स्टडी आपण नेक्स्ट भागामध्ये म्हणजे एका व्हिडिओ सेक्शन मध्ये करणारच आहोत. हे जे आता आपले कमीत कमी 17वा 18वा जो मुद्दा आहे तो नंतर क्लिअर होणारच आहे. ठीक आहे बेटा. दे आर सराउंडेड बाय द सिंगल लेअर ऑफ द फ्लॅट फॉलिक्युलर सेल. द प्रायमरी ओसाइट, आता आपण काय म्हणलो, पहिल्यांदा आपण सिरियल लिहावं. कसं लिहावं? एग नेस्टचा एंड लिहावा, एग नेस्टच्या एंड पासून प्रायमॉर्डियल ओव्हेरियन फॉलिकल लिहावे, तिथं बाण दाखवून त्याच्यात लिहावं प्रायमरी ओसाइट असतं. प्रायमरी ओसाइट आता स्टार्ट इट्स मियोटिक डिव्हिजन. बघा, हे प्रायमरी ओसाइट त्याचं मियोटिक डिव्हिजन. आता अगोदर एकदा मायटोटिक डिव्हिजन गेलं होतं. प्रायमॉर्डियल फॉलिकल हे ज्या वेळेस काय होतात, मूव्ह होतात, त्यावेळेस ते मायटोटिक डिव्हिजन करतात. पण आता हे मियोटिक डिव्हिजन करणार आहे. कोण? प्रायमरी ओसाइट. कुठे आहेत? प्रायमरी फॉलिकल्स मध्ये. आलं लक्षामध्ये? चलो, प्रायमरी ओसाइट स्टार्ट विथ द मियोटिक डिव्हिजन बट गेट अरेस्टेड ऍट द मियोसिस फर्स्ट. मियोसिस फर्स्ट पर्यंत ते त्यांचं मियोटिक डिव्हिजन करतात आणि तिथं ते अरेस्ट होतात आणि तिथं थांबतात. ओके. ऑफ द 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल होते असं आपण बोललो होतो. एम्बेडेड इन द फिटल ओव्हरी. फिटस कुणाला म्हणायचं? फिटलची ओव्हरी कुणाला? ज्या बाळाचं वय आईच्या गर्भाशयामध्ये 2 महिन्यापेक्षा जास्त झाले त्याला फिटस म्हणतात. आणि त्या फिटसच्या ओव्हरीमध्ये, फिमेल फिटस ओव्हरीमध्ये 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स एम्बेडेड आहेत, म्हणजे त्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओनली अबाउट 1 मिलियन रिमेन ऍट द टाइम ऑफ द बर्थ. बघा, ज्यावेळेस त्या मुलीचा जन्म होण्याची वेळ येते त्यावेळी तिच्यामध्ये फक्त आणि फक्त 1 मिलियन काय असतात बेटा? 2 मिलियनच्या ऐवजी 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल असतात, बाकीचे डिस्ट्रॉय होतात. अँड ओनली अबाउट 40,000 आणि फक्त 40,000 रिमेन ऍट द टाइम ऑफ द प्युबर्टी. आणि अजून त्याच्यामधून कमी होऊन फक्त 40,000 हे जे काही प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत ते प्रायमॉर्डियल फॉलिकल्स हे त्या मुलीच्या प्युबर्टी पर्यंत राहतात. प्युबर्टी म्हणजे काय? प्युबर्टी इज द स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ लाईफ ऑफ द गर्ल इन विच द टोटल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दॅट गर्ल इज मॅच्युअर्ड. म्हणजे मुलगी वयात येणे किंवा मुलीला मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात होणे म्हणजे प्युबर्टी होय. ते वय 13 वर्षाच्या आजूबाजूचं आहे. ठीक आहे बेटा. तर त्यात ज्यावेळेस फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल येते त्यावेळेस त्या मुलीमध्ये ओनली 40,000 ऑफ दी प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आर प्रेझेंट इन हर ओव्हरी. ओके, ओव्हरी मध्ये तेवढे आहेत.
ठीक आहे. लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ इज कॉल्ड अट्रेसिया. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की वेन इनिशियली वी मेन्शन दॅट 2 millions of the primordial follicles were present in that female fetus body, and at the time of the puberty there is only 40,000 remain. So how these large scale of the destruction takes place of that primordial follicle इतक्या मोठ्या संख्येने डिस्ट्रॉय कशी झाली, त्याला काय म्हणायचं, कशी झाली ह्याचं काही नाही सांगितलं, पण ते डिस्ट्रॉय होण्याच्या प्रकाराला अट्रेसिया असे म्हणत असतात. मग अट्रेसियाची व्याख्या कशी सांगणार तुम्ही? लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रक्शन ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ होत असतानाच ते डिस्ट्रॉय होतात, त्याला अट्रेसिया असे म्हणतात. ठीक आहे. द डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकल इनटू द मॅच्युअर किंवा ग्राफियन फॉलिकल. आता त्या प्रायमॉर्डियल फॉलिकल, मुलींनो विनंती, सध्या आपलं जे काही चालू आहे त्याच्यावर पुढे फार इम्पॉर्टंट असा पार्ट डिपेंड आहे. म्हणून आता हे प्रायमॉर्डियल फॉलिकल कोण, कसे, कुठे डेव्हलप झाले, कोणत्या प्रकारचं डिव्हिजन त्यात झालं, ऑल दीज थिंग्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. In case in future you never need to be worried about all these things because you will strong having a past study of all this type. या सगळ्याची पास्ट स्टडी आहे म्हणून तुम्हाला टेन्शन येणार नाही. ठीक आहे. अट्रेसिया झालं. दी डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमॉर्डियल फॉलिकलचं मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मध्ये रिस्टार्ट ऑनसेट ऑफ द प्युबर्टी. आणि हे ज्यावेळेस प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे तर प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनेपर्यंत किंवा बनणे हे प्रवास जो आहे तो ऑनसेट ऑफ द प्युबर्टी, म्हणजे प्युबर्टी चालू झाल्यानंतरच, मेन्स्ट्रुअल सायकल चालू झाल्यानंतरच हे सुरुवात होत असते. ड्युरिंग द ईच मेन्स्ट्रुअल सायकल, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान ओनली वन प्रायमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोइंग टू फॉर्म द ग्राफियन फॉलिकल. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे 40,000 आहेत, त्यापैकी प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला फक्त एक प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर ग्राफियन फॉलिकल मध्ये होतं. ओनली वन ग्राफियन फॉलिकल इज डेव्हलप्ड फ्रॉम दी प्रायमॉर्डियल फॉलिकल. एक. ठीक आहे. इन ईच सायकल अल्टरनेटली वन ऑफ द टू ओव्हरी प्रोड्युसेस द ग्राफियन फॉलिकल. आता ओव्हरी संख्येने किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. तर मला हे सांगायचंय की प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला आपल्याकडे राईट आणि लेफ्ट साइडच्या ओव्हरी आहेत. सपोज दॅट की इन द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल the right side of the ovary produces the Graafian follicle, and then during the second menstrual cycle the left side of the ovary produces the Graafian follicle. मग हे अल्टरनेट चालतं, राईट लेफ्ट असं प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान चालतं. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल और द मेनार्क, त्याला एक दुसरा शब्द प्रयोग आहे बेटा, मेनार्क. ठीक ना. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे पहिली तिला मेनार्क असे म्हणतात. बिगिन्स नॉर्मली ऍट द 13 इयर्स, वय वर्ष 13 असताना पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येते असं सायन्स सांगतं. दुसरं, मेनोपॉज काय आहे? ही अशी कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. ओके. द स्टॉपिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल हॅपन ऍट द एज ऑफ 45 to 50 इयर. 55 इयर. आता हे जे आकडेवारी आहे बेटा ती एनसीईआरटीच्या पुस्तकात थोडीशी वेगळी, पुन्हा मेनार्कची वेगळी अशी दिलेली आहे, तर थोडंसं आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला. द पिरियड इन बिटवीन द मेनार्क अँड द मेनोपॉज, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात होण्यापासून मेन्स्ट्रुअल सायकल थांबण्यापर्यंतचा जो काळ असतो त्याला रिप्रोडक्टिव्ह एज असे म्हणत असतात. कळतंय बेटा काय म्हणतोय मी? द पिरियड बिटवीन द मेनार्क अँड द मेनोपॉज, या दोघांच्या मधला जो एज असतो, जो पिरियड असतो, तो दॅट पिरियड ऑर द एज इज द रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ द फिमेल, अँड तो अप्रॉक्सिमेटली 32 इयरचा असतो. 13 वर्षाला जर मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात झाली आणि ती 45 ला थांबली, तर ह्या दोघांच्या जर प्लस मायनस केलं
32 इयर्स एवढं हे येतं आपल्याला. आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला एक ग्रॅफियन फॉलिकल तयार होतं. इन दिस टाइम फिमेल विल प्रोड्युसेस मॅक्सिमम अबाउट 416 एग्स तयार करू शकते लेडीज. 416. आता विचार करा बेटा, हे 416 गणित कसं आलं? लक्षात घ्या, तिचा रिप्रोडक्टिव्ह एजचा पिरियड किती आहे? तर रिप्रोडक्टिव्ह एजचा पिरियड आहे 32 वर्ष. ठीक आहे बेटा. आणि प्रत्येक 28 दिवसाला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणलं तर जवळपास एका वर्षभरामध्ये तिला 13 मेन्स्ट्रुअल सायकल येऊ शकतात. नॉर्मल लेडीजला, नॉर्मल फिमेलला एक वर्षभरामध्ये 13 नंबर ऑफ काय यायला पाहिजे? मेन्स्ट्रुअल सायकल. तर बघा, 32 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 13 जर म्हणलं तर 416 नंबर ऑफ द एग्स शी विल प्रोड्यूस इन हर रिप्रोडक्टिव्ह एज. त्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये 416 एग्स ती प्रोड्यूस करू शकते. ठीक आहे बेटा. आय होप दॅट हा सुद्धा पार्ट आपल्या सर्वांना कळला असेल. ठीक आहे, भेटू पुढील भागामध्ये. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर. स्टे सेफ. स्टे हॅपी.